पप्या दर टायमाला तोंडावर पडतोस तरी बी सुधरत नाहीस. आता बास कर हे समज. अगं तसं काय नाही आहे. तसं काय नाही काय. तू तुझा बी टाइम वाया घालवतोस आणि संकट आमचा बी. ही टायमाची माती खाणं बंद कर पप्या. आता बस झालं. आणि जरा कामाकडे ध्यान दे. नाहीतर तुला कामापेक्षा त्या राजाला घालवण्यातच ज्यादा इंटरेस्ट आहे. त्याच्यावर विश्वास बसल आमचा. अगं तसं काय नाही. मग कसं साहेब राणा जबरदस्त पैलवान म्हणून एवढ्या बाता मारत होता तुम्ही. काय झालं? हरला ना तुमचा राणा. अहो असा पैलवान काय कामाचा? राणा फक्त बाता मारतो बाता. बोल बच्चन आहे बोल बच्चन. ए काय म्हणला रे तू? हा काय म्हणला? राणादा बोल बच्चन आहे. राणादा मोठमोठ्या बाता मारतो. तुला काय माहितीये राणादा बद्दल? अहो त्यासनी माहित नाही म्हणून म्हणलं ते. माहित नाही तर बोलायचं कशाला मध्ये मग? हो पण झालं काय? सांगू काय? नाही नाही साहेब काही नाही. तुम्ही काय काळजी करू नका. पप्या साहेबासनी बघ काय पाहिजे काय नको ते. होय होय या साहेब या या. काय नाही ते कुस्तीला जावा. तुमसनी काय झालं एवढं भडकायला? राणा भाऊजी हरलं म्हणून बोललं ते. राणादा हरलाच कसा? आता आपलाच शिक्का खोटा. ह्याला काय करणार? चंदे साहेबराव तुला सांगतोय माझं हात असे शिवशत होते का नाही की काय सांगू तुला. मर्दा खरं सांगतोय त्या टायमाला हातात घेतलेली कामगारी ध्यानात आली म्हणून गप्प बसलो बघ. एक असते बघ साहेब, स्वतःच्या विजयापेक्षा महत्वाचं असतंय ते आपल्या घरच्या माणसांची खुशाली. तूच रे भावा, एकच भाव आहेस बघ आपला. त्याला माझी कळकळ कळते. नाहीतर तुझ्या त्या अंजली वहिनी हा त्यांना काय बी कळत नाही बघ. त्यांना पटतच नाही मी राणा असते इथे. मर्दा तुला माहिती आहे मी त्यासनी म्हणलं की आपली माणसं, तर लगेच काय म्हणलं माहिती आहे? आपली नाही आमची. आता मर्दा तूच सांग हे बरोबर असते काय? असते काय बरोबर? साहेबराव तुला सांगतोय अरे अंजली बाईसने पटतच नाही की मी राणा असते इथे. नाही 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 नाही, पण मी त्यासनी पटू बी देत नाही बघ. त्यासनी नाही पटत हेच चांगलं असते. आणि एकदा का त्यासनी पटलं की मी राणा आहे मग काय खरं नाही. पण साहेबराव या असल्या हरण्यामध्ये लय भारी मजा असते बघ. काय तर मोठं करायचं असेल हे असं करणं भाग आहे. साहेबराव ते झाली बघ माझी अंघोळ. म्हणजे
हे लाड्या काका बोका आज मी आरती करणार आहे. नाही 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 आरती रानादाच्या आतनं करायची आज. आपण आरती म्हणायची मागे बसून. तू टाळ वाजव. हे काय अजून तयारी नाही झाली आरतीची? तू करायची मग झाली असते आता पतूर. गोदाक्का चला आवरा लवकर या. गोदाक्का किती टाइम? सूरज राणा आला नाही का खाली अजून? रानादा राणा हा हा चल. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उत्तेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव. तुम्हाला दोस्तीचं प्रेम नकोय तर मग माझं लग्नाचं प्रेम घ्या. माझं लग्नाचं प्रेम आहे तुमच्यावर. ते दोस्तीचं प्रेम असतंय म्हणून मार खाल्ला असते बघा. अहो प्या की. अहो हळू प्या. तेव्हा मी असं हरतो का नाही तेव्हा मी मोठं काहीतरी जिंकलेलं असतंय बघ. कधी न बघितल्यासारखं का बघायला ही मास्तरीन? पायावरची जखम तर सेमच आहे. हा नक्की कोण आहे? राणाजी? गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. पण राणाजी असं का वागतील? बदक आणखी लवकर ती भूक लागली बघा. ती आज नैवेद्य मी खाणार आहे. नाही मी. ए मी खाणार आहे. नाही मी. मी खाणार आहे. नाही मी. मी खाणार. नाही. तुझा काय संबंध? नैवेद्य पण छोटे आणि मी पण छोटे म्हणून मी खाणार. अरे बारक्यापणापासून मीच नैवेद्य खातलोय. पाहिजे तर विचार करू त्याला. होय लाडू. पहिल्यापासून रानाच गणपतीचा निवद खात आलाय. नाही आज तू हरलाय म्हणून मी खाणार. मी खाणार. नाही मी. मी खाणार. मी खाणार. मी म्हणले की मी खाणार म्हणून. ते नवर रानादा तू हरलास कसा काय? ते मी हरलं नसते. आम्ही बघितले की सगळ्यांनी तू हरलास. माऊ राणादा कुस्ती हरलाय. नैवेद्य मी खाणार का नाही? लाडू अरे कायम जिकावा असं कुठं आहे?
खेळ आहे त्यो, हार जीत होत असत्या. नाही, राणा हारला ही काय साधी गोष्ट नाही. याच्या आधी हारलाय राणादा, पण ते वहिनींसाठी. आज कुणासाठी हारलाय? नाही, ते कुणासाठी नाही. मग हारलाच कसं काय? अरे काका बघ तो तालमीचा येत नाही तर कसं निघल. वस्तीतले वर्धत असतात राणादाच्या नावानं. त्याचा काय संबंध नाही. सच्चा पैलवान कधी कुस्ती विसरत नसतोय. अरे मग नेमकं झाले तरी काय? काय नाही, ते जेव्हा आता तुम्ही लाडू घे, आज नैवेद्य तुला खा. बघू. जेवण झालं की मला तलावापाशी भेट, मला बोलायचंय. मी येऊ त्यापाशी. जेव तू, घे जेव पटकन. काय ते तलावाजवळ काय असतंय? ते तिकडे अजिबात जायचं नाही बघा. जे काय खेळायचं ते घरात खेळायचं, कळलं काय? ते खा लवकर, नंतर घेऊन जात घेऊ ताट. जेव चल गपचूप. जेवण सोडा पटापट. जेव. काय करायचं या रानाचं काही कळण झाले मर्दा. हेच तर टाकल ते डाव फेल चाललाय आपला. आणि तायडीचा विश्वास बी त्यात तो साहेब माग लागलाय. कधी डील करणार, कधी जमीन मिळवून देणार म्हणून. मग करून टाका की डील. अरे कसे डील करणार? त्या जमिनीच्या पेपरचं काम त्या राणाला दिले ना तायडीनं. मग आता आता काय नाही, पहिल्यांदा त्या तायडीचा विश्वास बसला पाहिजे की हो राणाच आहे म्हणून. मग त्या जमिनीच्या पेपरचं काम आपल्याकडे येईल. मग काय रे, आपण गावात धुडकूस घालू आणि पेपर गोळा करू. पण तायडीचा विश्वास बसला पाहिजे की तो राणाच आहे. पप्पा आता समजा वहिनी साहेबांचा विश्वास बसला आणि आपल्याला जबाबदारी दिली पेपरची. हा, तरी बी राणा गावात असताना आपल्याला हे धुडगूस घालू दिल का? बंड्या काय आहे, त्या रानाचं म्हातारा आहे की नाही ते तायडीच्या ताब्यात आहे. जोवर आब्या ताब्यात आहे तोवर राणा ताब्यात आहे. पण हे सर्किट तायडीला कळलं पाहिजे ना. ये बघ, शेतान का नाम लिहावर शेतान हाजीर. तायडीचाच फोन आहे. हा तायडी बोल. पप्या, तुला त्यो राजा आहे की राणा आहे याचा डाऊट आहे ना ग? खात्री आहे माझी, पण आम्हाला नाहीये. आता मी खात्री तुझी कशी पटवून देऊ ग? त्यासाठीच फोन केलाय तुला. आत्ताच्या आत्ता तलावाजवळ जा. तो राणा आहे की राजा आहे याची खात्री तुला आणि आम्हाला दोघांना बी होईल. पोच लवकर तू. हा हा पोचतो. पंड्या, आपल्याला पटकन तलावाजवळ जायचं आहे. तायडीला डाऊट आलाय काहीतरी, तो राणा आहे का राजा आहे असं काहीतरी. आज तो डाऊट आहे की नाही आपण क्लिअरच करून टाकू. चला चला. राणादा तू कुठे निघाला? ते मी जरा चक्कर मारा चालले बघ. राणादा थांब थांब, मी पण येऊ. कशाला? हे माझं काम असतंय बघ. तुझं काम असून दे, मी बी येणार. लाडू, मग ते गणपती बाप्पाजवळ कोण थांबणार? अरे खोया, बाकीची आहेत की घरातली, ती सांभाळतील की. तू कशाला काळजी करतो? तसं आहे, ते कोणतरी पैलवान थांबायला पाहिजे बघ. हा, मी आलो लगेच जाऊन. अरे काय रे, तू कुठं चाललायस रातच्याला? ते माझं एक काम असते, मी जरा आलो. अरे पर चल लाडू. आता ह्यो कुठं गेला कुणास टोकरा. गोदा का? मी जरा बाहेर जाऊन येते.
आता तू कुठं निघालीस रातच्याला? अहो दुर्पा मावशींकडे माझं जरा काम आहे, जाऊन येते लगेच. आता रातच्याला कशाला करायला पाहिजे, उद्या कर की. नाही अहो महत्वाचं काम आहे खूप, आजच करावं लागेल. आणि गाव आपलंच आहे की, मी लगेच जाऊन परत येते. माऊ मी पण येऊ? नाही नाही, रात्रीचं बाहेर नाही पडायचं. मग तू कशी काय चाललीस? जा बापा, जाऊ अभ्यासाला, बस मी आले, जा. मला माहित आहे. हा तुम्ही दोघं मला गंडवालाय. आईस्क्रीम खायला निघाले ना व? माऊ येताना मला चॉकलेटचा आईस्क्रीम आण. गप्पा बस, जा अभ्यासाला बस तू, आले मी. दोघं संकट गेले असतील तर चांगलंच आहे. गणपती बाप्पा दोघांच्यातला दुरावा मिटू दे बाबा लवकर. कुठे रे पंड्या? हा? कशाला बोलवलं असेल? काय मग फोन लावून बघा. वा, अलीकडे लेडूस का चालले बाबा. हा दाडे, ते पोचलं बघ तलावाजवळ. तू कुठे आहेस? आम्ही घरात आहे. घरात? हा आम्हाला कशाला बोललोस इथं? ठीक आहे. आता तिथे राजा आणि मास्तरीन येत्याल, ते यायच्या आधी तू तिथं लपून बस. कशाला? सांगतोय तेवढं कर की बाबा. आणि बाय फोन सुरूच ठेव, आम्हाला ऐकायचंय समजा. बर ठेवतो. पंड्या, हा? लपायला जागा शोध आपल्याला. लपायला? होय शोध. शोधतोय. पप्याला झाडा बसे की वरनं टॉप येऊ. टॉप येऊ? हा? नको, वर बसले खाली बघली भीती वाटते मला. नको दुसरी शोध. हो पप्याला, हा? या काय? एक नंबर आयडिया. काय? पाण्यात बसूया. हा. आत बघायचं काही दिसत नाही. पाण्यात बुडवून मारी ना. अहो ते दुसरी शोध. प्या टाइमपास करू नगस, लप लवकर. हे बघा, चला इकडे काय? वेट चला, मी सांगतो. चाललोय. दम. शोधतोय. राणा आला. रोजा आणि आता मास्तरीन बी येईल बघ थोड्या वेळात. तायडे, ती मास्तरीन पण आली. हा आता तू लपून समजा ऐक आणि आम्हाला सांग काय बोलतात ते, ठीक आहे? हे मला कशाला बोलवलं इथं? तू कोण आहेस नेमकं? तायडे, तू कोण आहेस नेमका असं ती राणाला विचारायला लागली. बराबर. आता तो त्यावर काय बोलालाय ते सांग. म्हणजे तू राजा राजगोंड आहेस की राणाजी? गेले काही दिवस तुझं वागणं, तुझ्या सवयी सगळं मला राणाजींसारखं वाटायला लागलं. हा त्या अंजलीला डाऊट आहे. ती म्हणाल्या तू राजासारखा फक्त वागतोय. मी तुला काय म्हणलं होतं? राणाच आहे. त्यावर राजा काय म्हणतोय ते सांग आधी. सांग कोण आहेस तू नेमकं, राजा का राणाजी? ते मी बघा, हे मध्येच काय आलं तुमच्या डोसक्यामध्ये? तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. पण असं अचानक काय विचारता तुम्ही मला? राणा काय सांगणं झालाय? सांगणार र, तू नीट ऐक तर. मला खरं काय ते प्लीज सांग, मी फार कन्फ्युज झाली. प्लीज मला असं लटकावून ठेवू नकोस. कोण आहेस तू नक्की सांग. तू राणाजी आहेस का? आता राणा कबूल करणार, कारण ते गप्प बसलाय.